Find the roots of the following quadratic equation by factorization method. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि फॅक्टरायझेशन मेथडनी त्याचे रूट्स काढायचे आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय असते? ax² bx plus c is equal to 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे पहिले स्क्वेअरची टर्म असते, नंतर एक्सची टर्म असते, नंतर कॉन्स्टंट टर्म आणि राईट हँड साईडला 0. तर फर्स्ट प्रॉब्लेम आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचा आहे. तर कोणतं दिलं आहे? x² - 3x - 10 इज इक्वल टू 0. तर फॅक्टरायझेशनमध्ये मेथडमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये काय करावं लागते? फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. तर फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट आहे 1 इंटू थर्ड टर्मचं कोएफिशियंट आहे -10. तर याचं मल्टिप्लिकेशन किती होईल? -10. आणि आता याचे असे फॅक्टर्स पाडायचे असतात की याची सम आली पाहिजे मिडल टर्म एवढी, म्हणजे -3 आली पाहिजे. तर 10चे फॅक्टर्स कसे पडेल? 5 इंटू 2. तर सम आली पाहिजे -3. तर इथे बघा मल्टिप्लिकेशन मायनस आहे, म्हणजे एक फॅक्टर प्लस घ्यावं लागेल आणि एक फॅक्टर मायनस घ्यावं लागेल. आणि सम आपल्याला मायनसमध्ये पाहिजे, तर ग्रेटर फॅक्टर मायनस आणि स्मॉलर सम घ्यावं लागेल, प्लस घ्यावं लागेल. तर बघा -5 आणि +2 याची सम होईल -3 आणि -5 आणि +2 याचं मल्टिप्लिकेशन होईल -10. तर फॅक्टर रेडी झाले. आता सेकंड स्टेपमध्ये स्प्लिट ऑफ द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे -3x जागेवर आपल्याला लिहावं लागेल -5x आणि +2x. म्हणजे कसं लिहावं लागेल? x² - 5x +2x - 10 इज इक्वल टू 0. आणि आता थर्ड स्टेपमध्ये काय करावं लागेल? तर 2 टर्मची पेअर आणि 2 टर्मची पेअर, 2 टर्मच्या पेअर करावं लागेल. आणि फोर्थ स्टेपमध्ये कॉमन काढावं लागेल. तर इथं काय कॉमन निघतो? x² म्हणजे 2 वेळा x आहे आणि इथे x, तर याच्यातलं x कॉमन निघेल. म्हणजे इथे राहील एक x निघालं, एक x राहील, -x निघालं, कॉमन 5 राहील, प्लस इथे बघा 2 कॉमन निघतात. इथे 2 आहे आणि 10 म्हणजे 2 5 are 10, म्हणजे इथनं 2 कॉमन निघेल. मग इथे राहील x - 10मधनं 2 कॉमन निघाले, तर इथे राहील 5 इज इक्वल टू 0. मग या ब्रॅकेटमध्ये पण x - 5 आहे, या ब्रॅकेटमध्ये पण x - 5 आहे. तर x - 5 काय होऊन जाईल? कॉमन निघून जाईल. तर सेकंड ब्रॅकेटमध्ये राहील x + 2, x + 2 इज इक्वल टू 0. आता बघा 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे एक तर फर्स्ट ब्रॅकेट 0 राहील और सेकंड ब्रॅकेट 0 राहील. म्हणजे x - 5 इज इक्वल टू 0 और x + 2 इज इक्वल टू 0. आता काय होईल? x इज इक्वल टू -5ला राईट हँड साईडला नेलं तर त्याची साईन चेंज होऊन जाईल, म्हणजे +5. आणि इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर 2ला राईट हँड साईडला नेलं तर त्याची साईन चेंज होऊन जाईल. तर +2चं काय होऊन जाईल? -2. मग आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या, x इज इक्वल टू 5 अँड x इज इक्वल टू -2. दीज आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 2. 2x² + x - 6 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. पहिले स्क्वेअरची टर्म, मग एक्सची टर्म, मग कॉन्स्टंट टर्म, राईट हँडला 0. म्हणजे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलेलं आहे. आणि आपल्याला याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर फॅक्टरायझेशन मेथडमध्ये फर्स्ट स्टेप काय असते? फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर इथे मल्टिप्लिकेशन किती होईल?
फर्स्ट टर्मचं कोइफिशियंट 2 इंटू थर्ड टर्मचं कोइफिशियंट -6. तर याचं मल्टिप्लिकेशन होईल -12. आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. म्हणजे किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. तर -12चे फॅक्टर कसे होईल? 4 इंटू 3. 4 इंटू 3 किती होत आहे? 12. तर मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे तर एक फॅक्टर प्लस घ्यावं लागेल, एक फॅक्टर मायनस घ्यावं लागेल. पण आपल्याला याची सम किती पाहिजे आहे? 1 पाहिजे आहे, प्लसमध्ये पाहिजे आहे. तर +1 कधी मिळेल? जेव्हा याच्यातला ग्रेटर नंबर आपण प्लस घेऊ. म्हणजे एक नंबर प्लस, ग्रेटर नंबर प्लस, स्मॉलर नंबर मायनस. तर याची सम होईल 1 आणि याचं मल्टिप्लिकेशन होईल -12 प्लस मायनस मायनस. तर आता फॅक्टर्स रेडी झाले. तर सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागते? स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे एक्सला काय लिहावं लागेल आपल्याला? +4x - 3x. म्हणजे 2x² प्लस 4x - 3x - 6 = 0. आणि आता थर्ड मध्ये आपल्याला काय करावं लागेल? 2 टर्मची पेअर. आणि फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला कॉमन काढावं लागेल. इथे x² आहे, इथे x आहे, म्हणजे x कॉमन निघेल. आणि इथे 2 आहे आणि इथे 4 आहे. तर 2 इंटू 2 4 होते. म्हणजे इथे 2 कॉमन निघेल आणि x कॉमन निघेल. म्हणजे 2x कॉमन निघेल. 2x कॉमन निघालं तर इथे x² पैकी एक x वाचेल. प्लस x कॉमन निघालं, 4मधनं 2 कॉमन निघाले तर 2 2 जार 4, 2 राहील. इथनं मायनस 3 2 जार 6 होते. म्हणजे इथनं आपण 3 कॉमन काढू शकतो. -3 कॉमन निघेल. मग इथे राहील -3 कॉमन निघालं तर x. आणि इथे मायनस कॉमन काढलं तर इथली साईन काय होऊन जाईल? चेंज होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. आणि 6 3 इंटू 2, तर 3 कॉमन काढले तर इथे उरेल 2 = 0. मग या ब्रॅकेटमध्ये x+2 आहे, इथे पण x+2 आहे. म्हणजे आता x+2 कॉमन निघेल. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये राहील 2x - 3. 2x - 3 = 0. आता बघा, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेट 0 असेल. म्हणजे x+2 = 0 और 2x - 3 = 0. मग x = काय होईल? +2 राईट हँड साईडला राहील तर त्याची साईन चेंज होऊन जाईल. म्हणजे -2 होऊन जाईल. आणि इथे काय होईल? 2x -3ला राईट हँड साईडमध्ये नेलं तर मायनस साईन चेंज होऊन प्लस साईन होऊन जाईल. मग x = काय होईल? 3/2. तर एक्सच्या व्हॅल्यू काय मिळाल्या? x = -2, x = 3/2. These are the roots of given quadratic problem 3. √2x² + 7x + 5√2 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म = राईट हँड साईडला 0. तर फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करण्यासाठी फर्स्ट स्टेप आहे फर्स्ट आणि थर्ड टर्मचा कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे √2 × 5√2. फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. तर √2 × √2 √4. 4चं √2, 2 × 5 10. तर मल्टिप्लिकेशन काय येतं आहे? 10 आहे. तर त्याचे असे फॅक्टर्स पाडा की त्याची सम आली पाहिजे मिडल टर्म एवढी. म्हणजे काय होईल? 5 × 2. आता मल्टिप्लिकेशन प्लसमध्ये आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये प्लसमध्ये आहे तर दोन्ही नंबर प्लस पाहिजे, नाही तर दोन्ही नंबर मायनस पाहिजे. आपल्याला ॲन्सर कशात पाहिजे आहे? प्लसमध्ये. तर मग दोन्ही नंबर प्लस घ्यावं लागेल. प्लस म्हणजे 5 + 2 7 होऊन जाईल आणि याचं मल्टिप्लिकेशन 10.
फॅक्टर्स रेडी झाले. सेकंड स्टेपमध्ये स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट, म्हणजे 7x जागेवर आपल्याला 5x आणि 2x लिहावं लागेल. म्हणजे काय होईल, √2x² प्लस 5x प्लस 2x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. आता 2 टर्मची 1 पेअर, 2 टर्मची 1 पेअर, हे थर्ड स्टेपमध्ये. आणि फोर्थ स्टेपमध्ये काय करायचं, कॉमन काढायचं. इथे x² आहे, इथे x आहे, म्हणजे इथनं आपण x कॉमन काढू शकतो. x कॉमन काढा. x कॉमन काढलं तर इथे राहील √2 आणि स्क्वेअरपैकी x राहील प्लस इथनं x कॉमन निघालं 5 प्लस. आता इथे बघा √2 आहे आणि इथे 2 आहे, तर 2ला आपण 2 वेळा √2 लिहू शकतो, कारण की √2 इंटू √2 √4, 4चं √2, तर इथे 2 वेळा √2 आहे असं समजायचं आणि √2ला कॉमन काढायचं. √2ला कॉमन काढलं तर काय होऊन जाईल, 2 म्हणजे √2, एक √2 बाहेर निघाला, एक √2 इथे राहील इंटू x प्लस √2 कॉमन निघाला, इथे 5 राहील इज इक्वल टू 0. मग √2 प्लस 5, √2 प्लस 5 दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहे, ते ब्रॅकेट कॉमन काढा. √2x प्लस 5, मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील x प्लस √2 इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलं, म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट म्हणजे √2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस √2 इज इक्वल टू 0. मग 5 राईट हँड साईडला जाईल, √2x इज इक्वल टू 5 राईट हँड साईडला जाईल, तर त्याचं साईन चेंज होईल -5. मग x इज इक्वल टू काय होईल, -5. न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला येतो, म्हणजे √2 होईल. तसंच इकडे x इज इक्वल टू लेफ्टचा नंबर राईट हँडला जाईल, तर त्याची साईन चेंज होईल. प्लस आहे तर काय होईल, -√2. तर एक्सच्या व्हॅल्यूज किती मिळाल्या, x इज इक्वल टू -5/√2 आणि x इज इक्वल टू -√2. These are the root of given quadratic equation. Problem 4. 2x² minus x plus 1/8 is equal to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू 0 जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, परंतु बघा इथे डिनॉमिनेटरमध्ये 8 आलेलं आहे. तर आपण काय करू, इक्वेशनला 8नी मल्टिप्लाय करू आणि इक्वेशनला एकाच नंबरनी मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. तर आपण मल्टिप्लाय बाय काय करू, 8 करू. 8नी मल्टिप्लाय केलं तर 8 2 जार काय होईल, 16x² होईल आणि इथे 8नी मल्टिप्लाय केलं तर 8x होईल. प्लस इथे 8नी मल्टिप्लाय केलं तर 8 8 कॅन्सल होईल आणि इथे येईल 1 इज इक्वल टू 0. हे झालं जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय करायचे आहे, फॅक्टर्स पाडायचे आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण, फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन. तर 16 इंटू 1 काय होईल, 16 प्लसचं साईन आहे +16. आता याचे असे फॅक्टर्स पाडायचे की याची सम आली पाहिजे -8. तर 16चे फॅक्टर्स कसे पडेल, 4 इंटू 4. तर मल्टिप्लिकेशन प्लसमध्ये पाहिजे तर दोन्ही फॅक्टर प्लस पाहिजे, नाही तर दोन्ही फॅक्टर मायनस पाहिजे. तर आपल्याला ॲन्सर मायनसमध्ये पाहिजे, तर आपल्याला दोन्ही मायनस घ्यावं लागेल, मायनस. तर -4 प्लस -4 -8x होईल आणि मायनस इंटू मायनस प्लस 4 इंटू 4 16 होईल.
तर फॅक्टर्स रेडी झाले. आता सेकंड स्टेपमध्ये स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे -8x आपल्याला -4x लिहावं लागेल. म्हणजे काय होईल, 16x² -4x -4x + 1 = 0. थर्ड स्टेपमध्ये 2 टर्मची पेअर आणि फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला कॉमन काढायचं आहे. तर इथनं x कॉमन निघते आणि 4 4 16 होते, म्हणजे 4 कॉमन निघते, म्हणजे 4x कॉमन निघते. 4x कॉमन काढा. मग इथे 16मधनं 4 निघाले तर 4 4 16 x² पैकी x निघाला, इथे x राहील. मायनस इथे 4x कंप्लीट निघाला तर इथे राहील 1 ब्रॅकेट कंप्लीट. इथे काहीच कॉमन नाही निघत तर आपण मायनस साईनला कॉमन काढून घेऊ, म्हणजे -1 कॉमन काढून घेऊ. तर -1 कॉमन निघालं तर इथे काय होईल, 4x देईल. आणि मायनस कॉमन काढलं तर आतमधली साईन काय होऊन जाईल, चेंज, आणि इथे -1 होऊन जाईल = 0. आता या ब्रॅकेटमध्ये पण 4x - 1 आहे, या ब्रॅकेटमध्ये पण 4x - 1 आहे. आपण 4x - 1 कॉमन काढून घेऊ. 4x - 1 ब्रॅकेट कॉमन काढून घेऊ. मग काय राहील, 4x - 1 = 0. मग आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे पहिली ब्रॅकेट 0 राहील किंवा सेकंड ब्रॅकेट. म्हणजे काय होईल, 4x - 1 = 0 और 4x - 1 = 0. आता आपल्याला xची व्हॅल्यू काढायची आहे तर -1ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. तर 4x - 1 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होऊन जाईल, मायनसची प्लस होऊन जाईल. मग x = न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे काय होईल, 1/4. इथे पण 4x मायनसचा नंबर राईट हँड साईडला जाईल तर प्लस होईल, आणि x = 1/, न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला जाईल. तर xच्या व्हॅल्यूज मिळाल्या, x = 1/4, x = 1/4. दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 5. 100x² -20x + 1 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि फॅक्टोरायझेशन मेथडनी आपल्याला याचे फॅक्टर्स पाडायचे आहे. तर काय करावं लागेल, फर्स्ट आणि थर्ड कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि त्याचे असे फॅक्टर्स पाडावं लागेल त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर 100 × +1 म्हणजे काय होईल, फर्स्ट आणि थर्डचं कोइफिशियंट 100 येईल प्लसमध्ये. आता मल्टिप्लिकेशन प्लस आलं तर दोन्ही फॅक्टर प्लस घ्यावं लागेल किंवा दोन्ही फॅक्टर मायनस घ्यावं लागेल. तर आपल्याला मायनसमध्ये आन्सर पाहिजे आहे, -20 म्हणजे काय होईल, 10 × 10. आता दोन्ही फॅक्टर मायनस घ्यावं लागेल, मायनस. तर -10 आणि -10 किती होईल, -20. आणि याचं मल्टिप्लिकेशन -, प्लस 10 × 10 100. आता सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल, स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर -20x आपल्याला -10x लिहावं लागेल. म्हणजे काय होईल, 100x² -10x -10x + 1 = 0. आता थर्ड स्टेपमध्ये 2 टर्मची एक पेअर, 2 टर्मची 1 पेअर. आता फोर्थ स्टेपमध्ये कॉमन काढावं लागेल. तर काय कॉमन निघते इथनं, फर्स्ट पेअरमधनं 10 आणि इथे 100 आहे तर 10 × 10 100 होते, म्हणजे 10 कॉमन निघेल आणि x कॉमन निघेल, म्हणजे 10x कॉमन निघेल. आता 100 पैकी 10 निघालं तर 10 × 10 100 होते, तर इथे राहील 10. x² पैकी x निघालं तर x राहील, मायनस पूर्ण 10x निघालं तर 1 राहील, मायनस इथे काहीच कॉमन निघत नाही
तर इथे 1 काढावं लागेल आणि 1 कॉमन काढलं तर इथे राहील 10x आणि मायनस कॉमन काढलं तर आतमधली साईन चेंज होईल, म्हणजे प्लस आहे तर मायनस होईल आणि इथे 1 इज इक्वल टू 0. आता 10x मायनस 1 10x मायनस 1 दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहे, तर ब्रॅकेट आपल्याला कॉमन काढावं लागेल 10x मायनस 1. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय उरेल 10x मायनस 1 10x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, तर फर्स्ट ब्रॅकेट 0 होईल और सेकंड ब्रॅकेट, म्हणजेच 10x मायनस 1 इज इक्वल टू 0 और 10x मायनस 1 इज इक्वल टू 0. मग आता 10x मायनस 1ला राईट हँड साईडला नेलं तर त्याची साईन चेंज होईल, मायनसचं प्लस होईल आणि x इज इक्वल टू काय होईल 1 अपॉन न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला येईल. तसंच इथे 10x मायनस लेफ्ट हँडचा नंबर राईट हँडला गेला तर त्याची साईन चेंज होईल, तर -1चं +1. मग x इज इक्वल टू काय होईल न्यूमरेटरचा नंबर डिवाइडला येईल 1/10. आता बघा इथे एक्सची व्हॅल्यू मिळत आहे x इज इक्वल टू 1/10 x इज इक्वल टू 1/10. These are the roots of given quadratic equation.